कोणताही दावा, कोणतंही प्रकरण हे मुख्यतः त्या दाव्यातील सामील पक्षकारांचं असतं. त्यांच्या वतीने काम करत असलेला वकील हा त्यांचा प्रतिनिधी असतो आणि प्रतिनिधींनी केलेल्या कामाचे बरे वाईट परिणाम हे अंतिमतः मूळ पक्षकारावर होत असतात, वकिलांवर नाही. म्हणजे एखाद्या दाव्यामध्ये, एखाद्या कैफियतीमध्ये काही दोष असतील, काही त्रुटी असतील आणि त्याने जर विपरीत निकाल आले किंवा विरोधात निकाल आले, तर त्याचा अंतिम परिणाम कोणावर होतो? तर साहजिकपणे त्या दाव्यातील पक्षकारांवर, वादीवर किंवा प्रतिवादीवर. वकिलांवर न्यायालयीन निकालांचा थेट परिणाम होत नाही. कारण ते पक्षकारांचे प्रतिनिधी असतात, ते स्वतः पक्षकार नसतात. म्हणून अंतिमतः परिणाम हा तुमच्यावर होणार आहे. म्हणून तुम्ही तुमचा दावा किंवा तुमची कैफियत ही तपासून बघितली पाहिजे, किंबहुना बघितलीच पाहिजे. कारण तुमचा दावा आणि तुमची कैफियत आणि त्यातले दोष याचा अंतिम परिणाम किंवा अंतिम बरं वाईट हे तुमचं होणार आहे, बाकी कोणाचंही नाही. म्हणून दावा आणि कैफियत तपासताना कोणत्या महत्वाच्या मुद्द्यांची आपण काळजी घ्यायला पाहिजे, त्याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती आज आपण बघूया. सुरुवात आपण दाव्याने करूया. दावा जसा लिहिला जातो ना, त्या प्रत्येक टप्प्यावरची आपण काळजी आणि खात्री केली पाहिजे. सगळ्यात पहिले म्हणजे न्यायालयाचं नाव. म्हणजे आपल्या दाव्याचं मूल्यांकन काय आहे? आपल्या दाव्यातल्या मागण्या काय आहेत? त्या अनुषंगाने आपण योग्य न्यायालयामध्ये दावा दाखल केलाय का? हे बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर असतात सामील पक्षकार म्हणजे वादी आणि प्रतिवादी. आता याच्यामध्ये एक सर्वसाधारण नियम असा, की एखाद्या दाव्याच्या निकालाकरता आवश्यक पक्षकार असतील, तर त्यांना सामील करणं हे बंधनकारक आहे, ऐच्छिक नाही. मग तुमच्या दाव्याकरता आवश्यक पक्षकार कोण आहेत? हे आपण माहिती करून घेतलं पाहिजे आणि त्या सगळ्यांना पक्षकार केलेला आहे ना, याची खात्री केली पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही दावा कशा करता आहे हे लिहिता, त्याचं मूल्यांकन लिहिता आणि ते कोणत्या तरतुदी अंतर्गत केलेलं आहे हे लिहिता, याच्यावर सुद्धा तुमचं भवितव्य अवलंबून असतं, दाव्याचं भवितव्य अवलंबून असतं. म्हणून तुमची नेमकी मागणी काय आहे? त्याचं मूल्यांकन काय आहे? तो दावा कोणत्या कायद्याच्या कोणत्या तरतुदी अंतर्गत बनवलेला आहे? हे तिथे लिहिलेलं असतं. ते योग्य आहे ना? तेच तुम्हाला अपेक्षित आहे ना? याबद्दल तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे. पुढचा महत्वाचा मुद्दा बहुतांश दावे, विशेषतः बहुतांश दिवाणी दावे हे कोणत्या ना कोणत्या मालमत्तेसंदर्भात असतात. मग जेव्हा एखाद्या मालमत्तेसंदर्भातला तुमचा दावा असतो, तेव्हा त्या मालमत्तेचं शक्य तेवढं यथार्थ आणि संपूर्ण वर्णन त्या दाव्यामध्ये लिहिणं हे बंधनकारक आहे. जर दाव्यामध्ये मालमत्तेचं अपूर्ण किंवा चुकीचं वर्णन लिहिलेलं असेल, तर त्याचे गंभीर परिणाम वादीला भोगायला लागू शकतात. म्हणून नेमका वाद कशाबद्दल आहे, त्या मालमत्तेची योग्य माहिती तुम्हाला आहे का? तुम्हाला जी योग्य माहिती आहे ती जशीच्या तशी तुमच्या दाव्यामध्ये मिळकतीच्या वर्णनामध्ये आलेली आहे ना, याची सुद्धा तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर दावा लिहिताना सुरुवातीला सगळं तुमचं कथन असतं आणि कथन संपलं की त्याच्यानंतर सगळे तांत्रिक महत्वाचे मुद्दे असतात. तर कथन सुरू करताना सर्वसाधारणतः हा काही ठोस नियम किंवा कायदेशीर तरतूद नाहीये. पण सर्वसाधारणतः तुम्ही जर घटना कालानुक्रमे लिहिल्या, तर तो दावा समजणं हे न्यायाधीशाला सोपं जातं, कारण शेवटी तो सुद्धा माणूसच आहे. तुम्ही समजा घटनांचा कालानुक्रम वरखाली केला असेल, तर तो दावा वाचणं आणि समजून घेणं हे काहीसं कठीण जातं. म्हणून दावा लिहिताना तुमचं जे काही कथन आहे ते शक्यतो कालानुक्रमे लिहा. म्हणजे जशा घटना घडत गेल्या, तशा त्या तुमच्या दाव्यामध्ये एकामागे एक परिच्छेद आले पाहिजेत. जेणेकरून ते तुम्हाला, तुमच्या वकिलांना, न्यायाधीशांना, समोरच्या वकिलांना सगळ्यांना सोपं पडतं. नाहीतर उगीचच विनाकारण त्याच्यात क्लिष्टता येते. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मांडायच्या होत्या, त्या मांडलेल्या आहेत ना, त्याची एकदा खात्री करून घेतली पाहिजे. बरं, जेव्हा तुम्ही दावा लिहिता, तेव्हा तुम्ही स्वतःची एक सीमा किंवा एक बाउंडरी निश्चित करत असता. त्याच्या बाहेर तुम्हाला सहसा जाता येत नाही. मग तुम्हाला तुमच्या गोष्टी सिद्ध करण्याकरता जे कोणते पुरावे द्यायचे, त्या संदर्भातलं कथन मूळतः त्या दाव्यामध्ये असलं पाहिजे. कारण जर दाव्यात एखाद्या गोष्टीचं कथनच करण्यात आलेलं नाहीये, तर त्या संदर्भातला पुरावा तुम्हाला देण्यावर मर्यादा येतात किंवा त्याची दखल घेण्यावर सुद्धा मर्यादा येतात. म्हणून लांबवरचा विचार करून आपल्याला कोणते-कोणते पुरावे, कोणते-कोणते साक्षीदार द्यायचे,
त्या अनुषंगाने आवश्यक ते कथन आपल्या दाव्यामध्ये आलेलं आहे ना, याची सुद्धा खात्री करून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. हा सगळा कथनाचा भाग लिहिताना कुठे विरोधाभास नाहीये ना, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण प्रतिवादी जेव्हा आमच्याकडे दावे घेऊन येतात, तेव्हा बरेचदा आम्हाला असं लक्षात येतं, की त्या दाव्यामध्येच आंतरविरोध किंवा परस्पर विरोध फार आहे आणि ज्याचा प्रतिवादी आपण म्हणून आम्ही पुरेपूर फायदा उठवतो. तर तुम्ही जर वादी म्हणून दावा लिहीत असाल, तर अथपासून इतीपर्यंत तुमच्या दाव्याची दिशा ही एकच असली पाहिजे. त्या दाव्यामध्ये शक्यतो आंतरविरोध किंवा परस्पर विरोधी कथनं नसली पाहिजेत आणि ती काळजी तुम्ही घेतली पाहिजे. हे सगळे कथनाचे भाग संपले, की महत्त्वाचे जे तांत्रिक मुद्दे येतात, म्हणजे न्यायालयाचं अधिकार क्षेत्र, दाव्यास कारण, दावा मुदतीत असणं, तुम्हाला कॅव्हेटची नोटीस नसणं, तुम्ही आणि प्रतिवादी यांच्यात काही दावे जुने आहेत का? असतील तर त्याची माहिती, असतील तर त्यांनी या दाव्याला बाधा येते, नाही येते याच्याबद्दल तुमचं मत आणि नसतील तर तसं लिहिलेलं असणं. हे सगळे तांत्रिक मुद्दे महत्वाचे आहेत आणि या तांत्रिक मुद्द्यामध्ये सुद्धा सगळं कथन हे निर्दोष असणं महत्वाचं आहे. कारण या कुठल्याही तांत्रिक मुद्द्यामध्ये जर तुम्ही गडबड केलीत, तर प्रतिवादी त्याचा निश्चितपणे फायदा घेणार आणि त्याच्यात त्याचं काही चूक आहे, असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून हे सगळे तांत्रिक मुद्दे तुम्ही तपासले पाहिजेत. न्यायालयाला अधिकार आहे ना? अधिकार असलेल्याच न्यायालयात आपण चाललोय ना? दाव्याला कारण घडलेलं आहे ना? कारण घडल्यापासून आपण मुदतीत दावा दाखल करतोय ना? आपण दाव्याचं मूल्यांकन कसं करतोय? आपल्या दाव्यातल्या मागण्या काय आहेत? मागण्या आणि मूल्यांकन हे परस्पर पूरक आहे ना? त्याच्यात काही विरोधाभास किंवा विरोधाभास नाहीये ना? या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली, तर तुमचा दावा किमान सुनावणीला किंवा ट्रायलला जाऊन त्याच्यात यश येण्याची शक्यता वाढू शकते. यश येईल याची 100% खात्री कोणीच देऊ शकत नाही. पण किमान अपयश आलं, तर ते आपल्या नाकर्तेपणामुळे आलं नाही, एवढं समाधान तरी तुम्हाला आणि तुमच्या वकिलांना निश्चितपणे मिळेल. नंतर महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे वादींचा दावा तसा प्रतिवादींची कैफियत महत्वाची असते. आता कैफियत लिहिताना किंवा कैफियत लिहिण्याचं काम हे तुलनेने सोपं असतं. कारण दाव्यामुळे एक सीमा, एक त्याचा चौकोन निश्चित झालेला असतो. त्याच्यातच आपल्याला खेळायचं असतं. त्यात फार डोकं लावायची गरज नसते. म्हणून वादी म्हणून आपण ज्या सगळ्या गोष्टींचा मगाशी उल्लेख केला, त्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण प्रतिवादी म्हणून करू शकतो. म्हणजे योग्य न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे का? आवश्यक पक्षकार सगळे घेतलेले आहेत का? कोणाला वगळलं आहे का? दावा ज्या कायदेशीर तरतुदी अंतर्गत दाखल केला आहे, जसं मूल्यांकन केलेलं आहे, ते योग्य आहे का? वादीने मालमत्तेचं वर्णन योग्य केलेलं आहे का? सगळं कथन जे लिहिलेलं आहे ते योग्य आहे, अयोग्य आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? त्याच्यानंतर पुढचे जे सगळे तांत्रिक मुद्दे असतात, ते तर प्रतिवादीच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचे. म्हणजे प्रतिवादी म्हणून काम करताना आपण दावा उलटीकडनंच वाचायला सुरुवात केला तर ते कधीही उत्तम. म्हणजे मग दाव्यामध्ये जर तांत्रिक दोष असतील, दावा मुदतबाह्य असेल, त्याचं मूल्यांकन योग्य नसेल, चुकीच्या न्यायालयात दाखल केलेला असेल, मागण्या ज्या केलेल्या आहेत त्या कायदेशीर नसतील, तर त्या आधारावर प्राथमिक पातळीवरच आपल्याला दावा निकाली काढायचा प्रयत्न करता येतो. म्हणून प्रतिवादीने कैफियत किंवा बाकी सगळं काम करण्याआधी दावा उलटीकडनं वाचावा आणि त्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये जर तुम्हाला काही दोष सापडले, तर पहिला हल्ला त्याच्यावर करावा. त्याच्यानंतर कैफियत लिहिताना ज्या गोष्टी तुम्हाला मान्य नाहीयेत, त्या आणि ज्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत, त्या याचा बारीक विचार केला पाहिजे आणि अंतिम निर्णय केला पाहिजे. तुम्हाला नेमक्या काय गोष्टी मान्य करायच्यात, काय गोष्टी अमान्य करायच्यात, हा ठाम निर्णय आणि त्याचे संभाव्य परिणाम याचा दूरवरचा विचार तुम्ही केला पाहिजे. कारण सर्वसाधारणतः ज्या गोष्टी आपण अमान्य करत नाही किंवा ज्या गोष्टींबद्दल आपण मौन बाळगतो, त्या गोष्टी आपण मान्य केल्या किंवा त्या गोष्टी आपल्याला मान्य आहेत, असा विपरीत अर्थ प्रतिवादीच्या विरोधात काढला जाऊ शकतो. आणि हे टाळण्याकरता जर तुम्हाला संभ्रम असेल, तर सगळ्या गोष्टी 100% अमान्य करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे कैफियत लिहिताना दाव्यामधले जे आक्षेप असतील, ते सगळे आक्षेप खोडून काढणं, ते आपल्याला मान्य आणि कबूल नाहीत हे ठोसपणे लिहिणं हे अत्यंत गरजेचं आहे. ते जर तुम्ही लिहिलं नाहीत, तर ती गोष्ट तुम्हाला मान्य आहे, असा जर विपरीत अर्थ काढला, तर ते प्रतिवादीच्या नुकसानाला कारणीभूत ठरू शकतं.
म्हणून प्रतिवादीने सुद्धा या सगळ्या गोष्टींची बारकाईने काळजी घेतली पाहिजे. प्रतिवादीने सुद्धा आपल्याला कोणते साक्षीदार आणायचे आहेत, कोणते पुरावे द्यायचे आहेत, त्या अनुषंगाने आपली कैफियत लिहिली पाहिजे. बरं, बरेच वेळा मी कैफियत जेव्हा बघतो ना, तेव्हा लोकं काय करतात, की जेवढा दावा आहे तेवढीच कैफियत लिहितात आणि मोकळे होतात. पण कैफियत लिहिताना तुम्हाला तेवढंच लिहायचं असं काही बंधन नाहीये. वादीने जो दावा दिलेला आहे, त्याच्या उपर किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही गोष्टी मांडायच्या असतील, तर त्या तुम्ही सुरुवातीला किंवा शेवटी निश्चितपणे मांडू शकता. म्हणजे कैफियतेची सुरुवातच करताना आपलं म्हणणं काय आहे, त्याचे एक 2-4 परिच्छेद किंवा 5-10 परिच्छेद जे काही तुम्हाला मांडायचे आहेत, ते लिहून इथून पुढे आम्ही आता दाव्याला प्रत्युत्तर देतोय ते पुढील प्रमाणे असं तुम्ही लिहू शकता. म्हणजे तुमच्याकडे जर वाढीव माहिती असेल, तुमच्याकडे वाढीव तथ्य असतील, वाढीव कथन असेल, तर ते सगळं तुमच्या कैफियतीमध्ये आलं पाहिजे. कारण ते जर कैफियतीमध्येच आलं नाही, तर तुम्हाला पुढे त्याचा फायदा घेता येणार नाही. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा दावा आणि कैफियत हे तुमच्या प्रकरणाचा पाया असतो. आणि जर तुम्हाला पुढे यशस्वी व्हायचं असेल, तर तुमचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्ही वादी असाल तर तुमचा दावा, प्रतिवादी असाल तर तुमची कैफियत ही भक्कम असणं गरजेचं आहे. त्याच्याकरता ह्या काही वर आपण ज्या गोष्टींची चर्चा केली, त्या गोष्टींची तुम्ही काळजी घेऊ शकता. अर्थात मी हे प्रांजळपणे कबूल करतो, की या एवढ्याच गोष्टींची काळजी घेतली, की तुम्हाला यश मिळेल, याची काही खात्री मला देता येत नाही. कारण अनेक गोष्टी असू शकतात. पण तुमच्या तर्काला चालना मिळण्याकरता तुम्ही या मुद्द्यांचा विचार करू शकता. आणि या मुद्द्यांच्या धर्तीवर तुम्ही जर विचार केलात, तर तुम्हाला अजून काही मुद्दे सुचतील आणि त्या मुद्द्यांची सुद्धा तुम्ही काळजी घेऊ शकता. जेणेकरून आपली लढाई ही तुल्यबळ होईल याची खात्री तुम्हाला मिळेल. जय-पराजय याची खात्री आपल्याला जरी मिळत नसली, तरी आपला जो काही जय-पराजय झाला त्याच्यात आपला काही दोष नाही. एवढं मानसिक समाधान तरी तुम्हाला आणि तुमच्या वकिलांना मिळालं पाहिजे, असं किमान माझं वैयक्तिक मत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा विषय तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.